नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस, चेंज ऑफ व्हॉइसेस हा भाग 14वा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट इनडेफिनेट टेन्सचे ॲक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसे बदलायचे याबद्दल माहिती घेणार आहे. चला तर अधिक वेळ न घालवता वाक्याला सुरुवात करू. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य बघा. ही रेड अ बुक यस्टरडे. त्याने काल पुस्तक वाचले. पॅसिव्ह व्हॉइस. अ बुक वॉज रेड बाय अ बुक वॉज रेड यस्टरडे बाय हिम. म्हणजे काल त्याच्याकडून पुस्तक वाचले गेले. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य. यू डिड नॉट स्टील माय पेन. तू माझे पेन चोरले नाही. पॅसिव्ह. माय पेन वॉज नॉट स्टोलन बाय यू. तुझ्याकडून माझे पेन चोरले गेलेले नाही. ॲक्टिव्ह व्हॉइस. डिड आय बाय अ वॉच. मी घड्याळ विकत घेतले. मी घड्याळ विकत घेतले का. पॅसिव्ह व्हॉइस. वॉज अ वॉच बॉट बाय मी. मी काल माझ्याकडून काल घड्याळ विकत घेतले गेले का. पुढचं वाक्य ॲक्टिव्ह. व्हाय डिड ही नॉट कॉल हिज फ्रेंड्स. त्याने त्याच्या मित्रांना का बोलावले नाही. पॅसिव्ह. व्हाय वर हिज फ्रेंड्स नॉट कॉल्ड बाय हिम. त्याच्या मित्राकडून त्याला का बोलावले गेले नाही. असं मराठीत इकडे तिकडे वाक्य होऊ शकतं, पण इंग्रजी वाक्य आपण समजून घ्या. आता वाक्य नंबर 1 मध्ये पास्ट इंडेफिनिट टेन्समध्ये च्या वाक्यांचा पॅसिव्ह व्हॉइस करत असताना काय करायचं तर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापूर्वी सहाय्यकारी क्रियापद साधा वर्तमान काळ असल्यामुळे वॉज किंवा वेअरचा वापर करायचा. एकवचनी जर करता असेल तर वॉज वापरायचं. उदाहरण 1, 2 व 3 पहा. तर अनेक वचनी करता असेल तर त्याच्यासोबत वेअर वापरायचं. उदाहरण क्रमांक 4 समजावून घ्या. आता उदाहरण क्रमांक 1 काय होतं तर उदाहरण क्रमांक 1 असं होतं. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य होतं ही रेड अ बुक. आणि तर पॅसिव्ह व्हॉइस होतं अ बुक वॉज रेड बाय यस्टरडे. अ बुक वॉज रेड यस्टरडे बाय हिम. म्हणजे बुक नंतर वॉज हे आलं. वाक्य नंबर 2 काय होतं. यू डिड नॉट स्टील माय पेन. माय पेन वॉज नॉट स्टोलन बाय यू. स्टोलन पाहिजे, स्टोल नाही येणार. STOLEN स्टोलन. स्टील, स्टोल, स्टोलन. आलं का लक्षात. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य काय होतं नंबर 3 ला. डिड आय बाय अ वॉच. आता डिड आय बाय अ वॉच ही डिड आल्यावर ते क्रियापदाचं पहिलं रूप आलं. पण वॉज अ वॉच बॉट बाय मी हे तुम्हाला हे लक्षात ठेवलं गरजेचं आहे. केस तुम्हाला ओळखता आलं. नॉमिनेटिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. तर ह्याच्यानुसार तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस किंवा ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पटापट करू शकाल. आणि 4थ्या नंबरचं वाक्य व्हाय डिड ही नॉट कॉल हिज फ्रेंड्स. तर पॅसिव्ह आलं. व्हाय वेअर, कारण वेअर म्हणजे अनेक आहेत म्हणून. हिज फ्रेंड्स नॉट कॉल्ड बाय हिम. आलं लक्षात. अशा प्रकारे या पास्ट इंडेफिनिट टेन्सच्या वाक्यांचं तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये परिवर्तन करता आलं पाहिजे. त्यासाठी आपण सराव संच घेऊया. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू पॅसिव्ह व्हॉइस. चला तर मग. शी रोट अ लेटर बाय हर फादर. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य. द गर्ल सॅंग अ स्वीट सॉन्ग. तिसरं.
द प्यून रँग द बेल. पुढचं वाक्य, द बॉईज डिड नॉट मेक अ नॉईज. पुढचं वाक्य, हिज फादर नेवर बीट हिम. पुढचं वाक्य, द वॉशरमॅन डिड नॉट वॉश द क्लोथ्स. पुढचं, हिज मदर डिड नॉट ईट द मँगो. डिड दे कॉल यू एस्टरडे? वेन डिड ही राईट अ लेट. या वाक्यात तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉईसची जी वाक्य आहेत त्याला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये परिवर्तन करून आपल्याला हे टॉपिक जमलं की नाही याचा सराव स्वतः करायचा आहे. यापूर्वीचे माझे 8 व्हिडिओ पण बघायचे आहेत आणि हे पण व्हिडिओ नीट समजावून घ्यायचे आहेत. एवढं डीपमध्ये मी आपल्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळे एक लाईक आणि सबस्क्राईबला चॅनल करणं प्लीज आपण कराल आणि त्याने माझा उत्साह वाढवाल. पुन्हा एकदा आपण आपली आणि आपल्या मित्रांची काळजी घ्या. मी प्रार्थना घेतो आणि थांबतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धन्यवाद.